ह्या सगळ्या वस्तू तुम्ही भांडारगृहात ठेवून दिल्या होत्या ना? कशाला काढल्यात त्या वस्तू पुन्हा? मला आज आठवण आली. काय करू? हो, परंतु किती आठवणी जोडल्या गेल्या आहेत माझ्या या वस्तूंशी. मी यांच्याशी बोलायचे, यांना पाहायचे. किती आनंदात होतं तेव्हा सगळं. हो, परंतु आता श्री खंडेराय तुमच्या जवळच आहेत. तुम्ही त्यांच्याशी हवं तेव्हा हवं तेवढं बोलू शकता. खरं सांगू लक्ष्मी देवी, अजूनही ते प्रेम तसंच आहे, तो आनंद तसाच आहे. पण अचानक मला असं जाणवतं की मी ज्यांच्यावर एवढं प्रेम केलं ते दुसऱ्या कोणाचे तरी आहेत. हा विचार केला की सगळं संपतं. परंतु हे योग्य नाही, असं सतत वाटत राहणं. ह्यातून मी कधी बाहेर निघेन असं नाही वाटत मला. तुम्ही असा विचार करू नका म्हाळसा. तुम्ही ठरवलं तर असाध्यही साध्य होऊ शकतं. पण कधी, केव्हा आणि कसं? मला श्री खंडेरायांकडून जे सत्य कळालं आहे ते मी म्हाळसाला कसं सांगेन? आणि जरी मी हे असे करण्याचं ठरवलं तरी श्री खंडेरायांच्या मनात जोवर तसे येत नाही तोवर ते घडणे शक्यच नाही. अहो, तुम्ही मला अजूनही काही स्पष्ट सांगितलेलं नाही. काही सांगण्यासारखे असते तर नक्कीच सांगितले असते. मग हे पत्र आल्यापासून तुम्ही इतके अस्वस्थ का? मायानंदा, हो, काही गोष्टी या आपल्या आकलना बाहेरच्या असतात. हो, मला काही कळतच नाही, पण तुम्हाला तरी कळतंय ना. मग मला सांगा, तुम्हाला काही सत्य ठाऊक आहे की नाही? काय हो? नाही. खरंच? हो. मग तसं माणसाला कळवून टाका. नाही, नको. अहो, असं कसं? तिने तुम्हाला इतक्या काळजीने विचारलं आहे, त्याचं उत्तर नको द्यायला? अहो पण नाही, मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तुम्हाला काही ठाऊक नसेल तर तसं तिला पत्र लिहून कळवून टाका. तिथे माझ्या मुलीच्या जीवाला उगीचच घोर. आधी पत्र. अहो, तुम्हाला खरंच काही ठाऊक नाही का? माझ्यापासून हे काहीतरी लपवत आहेत हे नक्की. मला असं का वाटतं आहे की ह्यांना काहीतरी नक्कीच ठाऊक आहे जे ते कोणालाही सांगत नाहीयेत. म्हाळसा, जेव्हा सगळीकडून अंधार दाटून येतो तेव्हा कुठून तरी प्रकाशाची एखादी तिरीप येते आणि सगळं हळूहळू उजळत जातं. मी म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवा. जेजुरीत काय चालले आहे याची मला कल्पना आहे, परंतु तुझ्याविषयी एक असे सत्य मला ठाऊक आहे ज्याची कल्पना तुला नाही. तुम्हाला एक सांगायचं होतं देवी. माझ्या स्वप्नात माझे वडील आले होते. ते मला असं म्हणाले की त्यांना सारं सत्य ठाऊक आहे. आता असं असेल तर सारेच प्रश्न मिटून जातील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्यासाठी ही एक प्रकाशाची तिरीपच आहे. मग काहीही करा आणि तुमच्या पिताश्रींना विचारा. हा शुभ संकेतच समजा हवं तर. पण त्यांना जर सारं काही ठाऊक होतं तर त्यांनी मला सांगितलं का नाही? त्यांच्यावर बंधन असेल कसलं तरी. देवी, ते जेव्हा इथे आले होते तेव्हा यांच्याशी त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं. अचानक त्यांचं वागणं बदललं. ते बोलेनासे झाले. त्यांनी नकळत मला नमस्कार केला. तेव्हा मला त्याचा अर्थ कळला नाही. पण मला आत्ता या साऱ्याची संगती लागते आहे. मला हे सारं कळायला उशीरच झाला. परंतु हे सारं आत्ता कळण्यामागेही काही कारण असेल. मला असं वाटतं आहे की मी आत्ता नेवासेला जाऊ आणि सारं काही समजून घेऊ. जर तुमच्या पिताश्रींना सत्य ठाऊक असेल तर ते तुम्हाला कळावं अशीच माझी इच्छा आहे. बरं झालं तुम्ही आलात, माझ्याशी बोललात. मला खरंच खूप बरं वाटलं. येते मी.
सदा